राहुल भाई नमस्कार. बघा 2 दिवसापूर्वी मथुरचा पहिरा अवसाद निघाला तर रायबा आणि मथुर आणि सर्वांनी अपेक्षा लावली होत्या की हॅट्रिक व्हावा आणि कुठेतरी तो स्वप्न पूर्ण होतोय. काय बोलाल? आज बोलल्याप्रमाणे पाठीमागच्या मैदानामध्ये ज्योतिबाचा गुलाल जो राखून ठेवलाय तो नक्कीच ज्योतिबा मला या मैदानामध्ये तो माझ्या आणि मथुरच्या कपाळाला गुलाल लावून देणार. तो गुलाल आज बोलल्याप्रमाणे आज प्रत्येक जण बोलत असतो देव कुठे देव कुठे, पण आज मला समजलं देव इथे. बरोबर. देवाच्या आशीर्वादामुळे आज आपला मथुर रायबा ही गाडी हॅट्रिक सलग 3 मैदान हा इतिहासातला माझा मोठा क्षण आहे, कधी न विसरणारा, आणि तो आजचा माझा दिवस. बरोबर बरोबर. मला फक्त फोन केला शुभमने, दादा रायबा करायचा का? मी बोललो रायबा कर, काय हरकत नाही, रायबा कर, आपल्या घरची गाडी आहे ती घरची गाडी पळवा, काय रायबावाल्यांचं पण म्हणजे आता बघा त्यांना पण बोलताय, आम्हाला बोलतोय मुंबईला बोलता मार खातो तो, पण आम्ही बरेच जणांना फोन केला की बैल द्या बैल द्या, पण कोण नाही दिला. पण राहुल दादा एक असा व्यक्ती आहे की कुठेही आमचा शब्द कधीही जाऊ दे आम्हाला नाकार नाही. मी नाही नाकारत, पण माझे शब्द नाकारतात ना. बरोबर. मी सगळ्यांचे शब्द ठेवतो, सगळ्यांना त्यांच्या बोलण्याप्रमाणे वागतो. जेव्हा माझ्यासोबत चुकीचे वागतात मग मी चालू केल्यानंतर मग बोलतात का आम्हाला काहीतरी चुकीचा बोलतो. मी प्रत्येक नंदीला दिलं, मी कधी नाही असा केला. अजून मला खूप जणांसोबत पळायचं आहे, पण नवीन चेहरे घेऊन पळायचं. बरोबर. जुन्यांच्या सोबत सगळ्यांसोबत पळालेलो आहे, पण अजून जे नवीन आहेत ज्यांच्या अपेक्षा आहेत त्यांच्यासोबत पळायचं आहे. आता सुलतान झाला किंवा रायबा झाला, म्हणजे छोटी छोटी वासरा यांचा भविष्य खूप मोठा होणार आहे आणि कुठेतरी बघा त्यांना चांगली साथ मिळते ती मथुरची. आज दीपक शेठ पाटीलचा हे झाला, मेहरबान झाला. आपला अक्षय भाऊचा अलंकारचा रायबा झाला, वापस आकाश शेठ राऊतचा शंभू झाला. बरोबर. हे छोटे छोटे नवीन नवीन नंदी आहेत. हे नंदी येणाऱ्या काळामध्ये हा महाराष्ट्र गाजवणारे नंदी आहेत. बरोबर. यांची लाईफ मोठी आहे, पण ज्यांना मी आतापर्यंतचा इतिहास आहे, ज्यांना साथ दिली मी त्यांनी माझी साथ सोडलेली. ज्यांच्यासोबत लॉयल राहिलो त्या लोकांनीच माझ्यासोबत गद्दारी केलेली. आता हा प्रेम बघा, तुम्हाला चालता पण येत नव्हतं, मगाशी बघितलं, काय बोलाल? आज या मैदानामध्ये आजचा इतिहास आहे. 4 गाड्या हातातून सुटल्या, 3 गाड्यांना कोणी अडवायला आलं नाही, त्या गाड्या आल्यानं बसल्या इथे. एक गाडी मथुरची आहे, ती गाडी कमीत कमी 200 ते 400 लोकांनी अडवली. मैदानाचा अर्ध्या 600 फुटाचा अडवली, 600 फुटातून अडवून ती गाडी खाली आणली. आज खरं तर आज मला गर्व आहे माझी फॅन फॅमिली कुटुंबावर. आज मला समजलं आहे लोकांचा प्रेम काय असतं प्रेम. आज त्यांचा मी वारंवारचा दिलेला वेळ, त्यांनी दिलेला मला प्रेम, त्या प्रेमापोटी आज मथुरची गाडी एवढी स्पीडनी जात असताना सुद्धा अडवली. त्यांनी विचार नाही केला आम्हाला काय इजा होईल का काय होईल, पण आज त्यांच्या मुलं खरं तर पूर्णपणे हॅट्रिकला श्रेय त्या माझ्या फॅन फॅमिली कुटुंबाला देईल. त्यांनी माझ्या मथुरला अडवला, त्या अडवल्या मुलात मला इथे पळायला चान्स भेटले आणि आज विजयाचा गुलाल फक्त ना फक्त मी त्यांच्या मुले फक्त मथुर त्यांच्या मुलेत मी आज म्हणजे त्यांचा कौतुक आणि आभार करू इच्छितो. त्यांच्या प्रेमापोटीत मला आज यो सगळा गुलाल भेटलेला आहे आणि ज्योतिबाच्या नावानं माझ्या कपाळाला जे गुलाल एक नंबर मथुरचा. मी खंडेरायला पण बोलत असतो आमच्या माझे तुझ्या घोड्यासारखाच पळू द्या मथुरला, नेहमी बोलत असतो मी ना. त्या आमच्या खंडेरायाच्या घोड्यासारखाच मथुर पळत असतो. खंडेरायाचा वाहन पण घोडा आणि ज्योतिबाचा वाहन पण घोडा, त्या घोड्यांसारखाच मथुर पळत असतो. बरोबर. आता सकाळी दीपक शेठ यांची पण बाईट झाली माझ्या चॅनलवरती. दीपक शेठ माझा मोठा भाऊ आहे. बरोबर आहे. आज मेहरबान दीपक शेठ पाटील याच्या नावाने पळत असतं. तो जसा महबूब मथुर पळायचा आज मेहरबान पळतोय. मेहरबानचा आम्ही नियोजन केलं. बरोबर बोलले, बाईट मध्ये बोलले. तो आज नियोजन जे बाकीचे आहेत ना छक्के पंजे करणारे लोक, त्यांना माहीत पडलं असेल त्या राहुल पाटील आणि दीपक पाटील या भावाभावांचा साथ कसा आहे. आज आम्ही प्रत्येकाला साथ देत असतो का, जेवढा चांगला करता येतं तेवढं चांगला करायचं, कोणाचा कधी वाईट नाही विचार करायचा. आज मेहरबान फायनलला राहिला. चला आता आपले सर्वांचे प्रसिद्ध जॅकी म्हणजे बारीक ड्रायव्हर
बघा आज त्यांनी पण घरातून निघताना एक शब्द दिला होता त्यांच्या परिवाराला की आज मी गुलालामध्ये राहतोय आणि त्यांनी राहून दाखवलं. मी बारीक ड्रायव्हरला खरं तर जो पंकज ड्रायव्हर आहे त्याची माफी मागतो मी, कारण की मी बारीक ड्रायव्हर हा जाकी मी केला होता. मी एखाद्याला शब्द दिला, मग तो शब्द मी कधी पाडत नाही. माझा आणि पंकजचा काही कॉन्टॅक्ट नव्हता झाला. बरोबर. मी जे पण आहे ते आधीच नियोजन केला होता. मग बारीकला मी शब्द दिला होता, बारीकने मला शब्द दिला होता का दादा तुझा जो विश्वास आहे तो विश्वास मी पूर्णपणे त्याला तडा नाही जाऊन देणार, तो गुलाल तुझ्या कपाळाला लावून देणार, मथुरच्या कपाळाला. मग तो आज बारीकने सिद्ध करून दाखवलं. बरोबर. का बारीक ड्रायव्हर हा तुळशीचा ड्रायव्हर आहे. हा जाकी अजून भरपूर सारे जाकी आहेत, त्यांचं जेवढं कौतुक करू तेवढं कमीच आहे. आज ह्याच्या आधीच्या आटीलपासनं सुरुवात केली तर आतापर्यंतची जेवढे जाकी आहेत, सोमापासनं जे बसत नाही त्यांचं सुद्धा मी कौतुक करतो. बरोबर. का ते मला प्रेम देतात, जीव लावतात. बबलू चाचा झाला, विठ्ठल नाना झाला, त्याच्यानंतर आपला अच्युत ड्रायव्हर झाला, वापस आज बारीक झाला. बारीकची तिसरी बार बसण्याची, त्यातून 2 गुलाल घेऊन दिले बारीकनी. भैया ड्रायव्हरला एकदाच बसलं, भैयाने गुलाल घेऊन दिला. अशी कितीक जाकी आहेत, त्यांचे काही नाव नसले घेतले तर क्षमा असावी. पण या जाकींनी यांच्या मुलं आपल्याला हे हिंद केसरीचं किताब भेटत असतात. त्यांची 25% मेहनत असते त्याची. बरोबर. आता सुट्टीला बघा सागर आणि निखिल खरोखर मनापासून एक सुट्टी करतात आणि कुठेतरी त्यांच्या सुट्टीनं नुसार ना गाडी पण चांगली अशी एक निकाल घेत आहे. सागर भाऊ आणि निखिल हे यवन जोडी आहे गोडगरिबांची, आणि त्यांनी हे सगळं राखून ठेवावं. बस प्रत्येक बाईटमध्ये त्यांचं कौतुक करत असतं. गोडगरिबांची पण नंदी विसरून नका, कारण की आता प्रसिद्धी भेटलेली आहे. त्या प्रसिद्धीमध्ये प्रत्येकाचा नंदी जो लागत नाही त्याला मांडायला जावा, ही त्यांच्याकडनं मला अपेक्षा आहे. बरोबर. आता जय श्रीराम, जय शिवराय. हे मथुरवरचं लोकांचं असलेलं प्रेम आहे. लोकांचं